हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका विषय ठॉस व्लॉगमध्ये. आणि तुमचा भाऊ आत्ता फ्रेश वगैरे होऊन आंघोळ पाणी करून विषय ठॉस करत चाललेला आहे एका शोसाठी. तर आजचा शो असणार आहे सावंतपूर या ठिकाणी. आपले DJ प्रेम पलूस यांच्या बंधुराजांचे गावदेव असणार आहे. तर साऊंड कुठला वगैरे काय असणार आहे सगळ्या गोष्टी समजतील तुम्हाला पुढं. आता मी CNG भरायसाठी पहिल्यांदा तर चाललोय. आपल्या बसंतीला खाऊ पिऊ घालतो आणि मग लगेच निघतो शोसाठी. म्हणजे निघलेलोच आहे शोला. जाता जाता कुठेतरी आपण CNG टाकूया आणि निघूया. लेट्स गो. ट्रिंग 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 माझी सायकल आली, झम झम छम 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 या निघाली. बर, असा विषय आहे की आता मी आहे ताकारी रोडला. इथून पोहोचायला जवळपास 20-25 मिनिटं लागतील. तोपर्यंत तुम्ही आणि मी दोघंच आहे, कारण आम्ही एकटाच चाललोय शोला. आणि आम्ही सकाळपासून मी आणि रॉक्सी सकाळपासून सोबतच आहे. पण आत्ता आम्ही दोघं पण एकाच रूटला शोला चाललोय, पण वेगवेगळं चाललोय. तो त्याच्या मार्गाने, मी माझ्या मार्गाने. कारण आता विषय असा झालाय, त्याचा शो आणि माझा शो एकाच टायमिंगला असणार आहे. आणि त्याचा शो झाला की तुम्हाला फोन करतो म्हणलाय. जर लवकर त्याचा संपला तर आपल्या शोवरती येण्याची शक्यता आहे. बघूया काय काय विषय होतोय. कारण आजचा शो आहे तो DJ प्रेम पलूस यांच्या भावाचंच हे आहे, गावदेव आहे. त्यामुळे आम्ही तिकडं नॉर्मली मजा धमाल मस्ती एन्जॉयमेंट असा सगळा विषय असणार आहे. आणि प्रेमचा मगाची फोन आला होता, त्यावेळेस मी CNG भरत होतो. त्याला म्हटलं मी निघलोय, 20 मिनिटात पोचतोय. तर आता 20 मिनिटं झालेली आहेत आणि अजून इथून पुढं 20-25 मिनिटं लागतील. काय विषय नाही, भाव आहे आपला, विषय संपला. चला. भाऊ ना, आता कसं दिसतोय जरा सांगा बरं. मगाचपासून थोडा भांग जरा वेगळाच विषय, वेगळाच काहीतरी भांग दिसत होता. ते असं एका साईडनं वर उचललेलं जास्त, त्यामुळे काय मजा येत नव्हती. आता कसं वाटतंय सांगा. आणि दुसरा महत्त्वाचा विषय तुम्हाला मी स्ट्रिक्टली सांगतोय भावानो, मी साऊंडचे शोचे व्लॉग पण बनवतोय. आणि माझे रेग्युलर आपले डेली व्लॉग्स किंवा ट्रॅव्हलिंग व्लॉग्स, एक्सप्लोरिंग व्लॉग्स वगैरे हे पण चांगले चांगले व्लॉग बनवतोय. तर तुम्ही सगळे व्लॉग बघा, सगळे व्लॉग एन्जॉय करा. फक्त साऊंडचेच व्लॉग बघताय आणि बाकीचे जे दुसऱ्या विषयांचे जे व्लॉग आहे ते तुम्ही जास्त बघत नाही, कारण त्या व्लॉगनं व्ह्यूज येत नाही. तुम्ही हे जे वागताय ना, हे बरोबर वागत नाही. सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही तुमच्या भावाला सगळ्या गोष्टींमध्ये सपोर्ट करायला पाहिजे. आणि तुम्ही जर असं वागत असला ना, तर मग मी पण गेम करायला चालू करेन. मी पण साऊंड शोचे व्लॉग बनवायचे बंद करीन. पाहून बघा आता तुम्ही काय करायचं. तुम्हाला साऊंड शोचे पण व्लॉग बघायचं तर हे ब्लॅकमेलिंग समजा, पण मला तुम्ही पाहिजे. मला माझ्या सगळ्या व्लॉगमध्ये तुम्ही मला पाहिजे. विजय संपला. त्याच्यामुळे मला सगळ्या व्लॉगमध्ये तुमचा सपोर्ट पाहिजे. बघायचे प्रत्येक व्लॉग बघा, एन्जॉय करा, कमेंट करा. तुम्हाला व्लॉग नक्की आवडतील असे व्लॉग आहे. असं नाही की मी काय पण बनवतोय, तुम्हाला मजा येईल नक्की. तर बघा, तुम्ही बघितल्याशिवाय मजा येणार नाही. तुम्हाला ज्यावेळेस गोष्टी सगळ्या समजायला चालू होतील ना, त्यावेळेस नक्की मजा यायला चालू होईल. आणि कारण शोचे व्लॉग रोज नाही तरी करू शकत, रोज थोडी शो असतोय. मग ज्यावेळेस शो नाही त्यावेळेस मी तुम्हाला इतर बाकीचे कॉन्टेंट देतोय. ते जर तुम्ही बघत नसला तर मग मला पण बनवायला मजा येत नाही. तुम्ही जर बघितलं तर मला मोटिवेशन मिळते ना बनवायला. तुम्ही जर बघतच नाही तर मग मला पण मजा येत नाही. मग माझी एवढी इच्छा आहे की तुम्ही जे पण मी बनवेल त्या सगळ्या गोष्टींमध्ये मेहनत लागते. मी तुमच्यासाठी बनवतोय तर तुम्ही ते बघायला पाहिजे, एवढाच विषय. त्यामुळे सगळे व्लॉग बघा. मी आज या शोच्या व्लॉगमध्ये मुद्दाम सांगतोय, कारण मला माहिती आहे शोच्या व्लॉग म्हणले की तोंड वर करून तुम्ही येणार. नुसते शोचे व्लॉग बघू नका, बाकीचे पण व्लॉग बघा, एन्जॉय करा, मस्त असतात. ओके, मला माहिती आहे आता तर तुम्ही नक्की बघाल. भावना, तुम्हाला कृष्णा नदी दाखवतो. कृष्णा नदी या बघा, जबरदस्त व्ह्यू आहे. जबरदस्त म्हणजे जबरदस्त व्ह्यू आहे, विषयच घ्यायचा नाही. भावनो, हा जो पुढे डोंगर दिसतो ना, हा आता ताकारीमध्ये आहे मी. आणि इथं पुढे एक देव दिसतोय बघा. इथं एक लोकेशन दिसते समोर. हा आता दिसणार नाही, जरासं पुढे गेलं दिसेल आता. हा बघा, इथं वरती एक लोकेशन दिसते. इथला एक व्लॉग मी बनवणार आहे काय, तो पण व्लॉग तुम्ही नक्की बघा. कारण तिथलं जे लोकेशन एवढं जबरदस्त आहे का नाही, आणि तिथं वरून जे नजारा दिसतोय त्या नजाऱ्याचा तर विषयच घ्यायचा नाही. त्याच्यामुळं तो एक व्लॉग तुम्ही नक्की बघा, मजा येईल 100%. तर गाईज इकडे बघू शकता, पॉवर प्लस इकडं रेडी आहे आपल्या आजच्या शोसाठी, विषय ठॉस करण्यासाठी. आणि एकदम टकाटक गाडी दिसते विषय ठॉस. आणि हा ब्रँड सेटअप असणार आहे, एक्सपिरिया X20 सिरीज. आज आपण प्ले करणार आहे, विजय टॉस करूया. चला, लेट्स गो. आणि हा DJ प्रेम पलूस बघा, तर साऊंडच्या तिथं आसपास लागा कसा खेळायला लागला बघा. भावनो, तर लोकेशनवरती पोहोचले आणि आता शो चालू होतोय. साऊंडचेक DJ प्रेम पलूस यांनी दिलेला आहे, कारण स्वतः DJ असल्यामुळं घरच्या कार्यक्रम असे वेळेत चालू होतात. स्वतः DJ असलेल्याचा फायदा असतो, घरच्या कार्यक्रम टायमात चालू होतात.
बाकी इकडं लाईटचा वगैरे सेटअप बघा आणि आतून साऊंडचा सेटअप कसा दिसतोय बघा. लेट्स गो ब्रो. पकडून ठेवा पकडून ठेवा. दरवाजा चलो. थोड्या वेळासाठी आता वॉटर ब्रेक झालेला आहे. वॉटर ब्रेक कार्यकर्ते जाऊन वॉटर पिऊन आलेले. तुला इथं गरम होत नाही? माझी हालत खराब झाली, एवढ्या गरम व्हायला लागले. आणि हे बघू शकता आपले सबस्क्रायबर झालेले आहेत भेटायला. तिचे प्रे पोलीस येतात काय काय सांगतात जातात. काय आता बोलायचं लग्न नाही घरचं काय बोलायचं. महाराष्ट्रात फक्त दोनच गोष्टी फेमस. एक म्हणजे मामाच्या गावची पाहुणी आणि सोयाबीन लावलेली लावणी. ओके भावानो, शो एंड झालेला आहे आणि आता मी चाललेलो आहे घरी. इथून स्टुडिओमध्ये जाणार, तिथं जाऊन जेवणार आणि त्यानंतर मग जाऊन झोपणार. हा आता सध्याचा इथून पुढचा प्लॅन असणार आहे. तो थांबत होता प्रेम जेवायला, प्रेम पण म्हणलं नको जावं कारण कसं आहे ट्रॅव्हलिंग जेवायच्या. सॉरी. ओके भावानो, शो एंड झालेला आहे आणि मी निघलोय. खूप जास्त क्वालिटी आणि धमाल मस्ती एन्जॉयमेंट झाला. शो म्हणजे एन्जॉयफुल शो झाला कारण सगळे कार्यकर्ते तापलेले होते, त्यामुळं मजा आली. चला निघालोय आता, जाऊन जेवायचं वगैरे, स्टुडिओमध्ये जाऊया, परत बघू काय काय होते. चलो लेट्स गो. गाईज, तर आता स्टुडिओजवळ आलेलो आहे मी आणि आपला टिफिन इथं असणार आहे. तर जाऊन पहिल्यांदा टिफिन घेऊन येतो. आणि मी इथं नाही जेवत, आता स्टुडिओमध्ये जेवणार होतो, पण आता स्टुडिओ ओपन करायचं आलं आहे जीवावर, त्याच्यामुळं इथनं टिफिन घेऊन जातो, फ्लॅटवर जाऊन जेवतो असा विषय करतो. म्हणजे मला जरा बरोबर आहे. बघा शटर बंद आहे, हे शटर उघडलं पाहिजे. हे बिल्डिंगचं शटर आहे, ह्याचा काय विषय नाही, पण स्टुडिओचं जे शटर आहे ते जरा मोठं आहे, हे उचलायचं जीवावर आले माझ्या,
त्याच्यामुळे मी काय करतो टिफिन घेऊन जातो. टिफिन इथं बाहेर ठेवलेला असतो. टिफिन घेतो आणि फ्लॅटवर जाऊन जेवतो. आता रॉक्सी कधी येतो काय माहीत नाही, कारण रॉक्सी अजून यायचं आहे. रॉक्सीचा शो चालू असेल अजून. मगाशी कॉल केलेला, त्याचा शो चालू होता त्यावेळेस. आता त्याचा शो संपला असेल, पण अजून तो जेवून येईल मला वाटते तो. त्याच्यामुळं इच्छा गावात मॅटर झाला एक भावनो, टिफिनच आलेला नाही. माझा टिफिन कुठं आहे भेंडी? थांबा आता बघतो आता काय टिफिन असला तर बरं, नाही तर अवघड झालं. थांबा जरा भावनो, कसा विषय माहिती आहे का, एखादी गोष्ट आपल्या नशिबात लिहिली असली ना तर ती करायलाच लागते. मला शटर उघडायचा कंटाळा आला म्हणून मी जेवायला तिकडे निघालेलो. रोज आपला टिफिन बाहेर असतो, पण आज माझा टिफिन नेमका स्टुडिओच्या आत ठेवलेला. म्हणजे बघा टिफिन तर भेटला आहे, पण मला शटर ओपन करावंच लागलं. त्याच्यामुळं जे नशिबात आहे तेच होतं. लोड नाही घ्यायचा, लेट्स गो. नशीब जसं चालवतं तसं चालत राहायचं. आता परत शटर बंद करतो. आता तिकडंच जातो जेवायला, कारण आता मी बॅग वगैरे काय वर आणली नाही. घेऊन जातो टिफिन आणि तिथंच फ्लॅटवर जाऊन जेवतो. कशा भावनो बसंती? कैशी दिख रही है? चंपक छल्लो दिख रही है, चंपक छल्लो. बारिश में छोटी पावसाच्या वातावरणात काय पण म्हणा बरं का भावनो, पावसाच्या वातावरणात जी मजा येते ना ती कशाच येत नाही. पावसाळाच पाहिजे काय मी तर म्हणते. कशाला उन्हाळा हिवाळा, पावसाळाच पाहिजे. चला भावानो, बसंतीला पार्क केलेलं आहे आणि मी आता फ्लॅटजवळ पोहोचलोय. तर काय आता मी फ्लॅटवरती पोहोचलेलो आहे आणि आता फ्रेश होतो पटकन आणि लगेच जेवायला घेतो. जेवून आता मला वाटते 12:30 वाजता आलेत, कारण उद्या सकाळी लवकर उठतो, पटकन जातो, डेटा कॉपी करून घेतो आणि व्लॉग एडिट करून उद्याच तुम्हाला व्लॉग बघायला भेटेल. तर आय होप तुम्हाला व्लॉग आवडला असेल लाईक करा, चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब करा. भेटूया अशाच पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत डू लाईक, डू सबस्क्राईब, टू द बेल आयकॉन, ड्रॉप द कमेंट बॉक्स. कीप स्माइलिंग, कीप सपोर्टिंग अँड लव्ह यू ऑल. Yeah.